सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस होता. मात्र सरकारने जरांगे यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. शंभूराजे देसाई यांना दिलेली मुदतही संपली. रात्री मराठा बांधवांच्या आग्रहाखातर जरांगे यांनी सलाईन लावून घेतले होते. त्यामुळे आता उपोषण करून काहीही उपयोग नाही असं म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मला पुणे कोर्टानं अटक वॉरंट जारी केला आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झालं आहे. मात्र मी जेलमध्ये जायला तयार आहे. मी काहीही गुन्हा केलेला नाहीये. उपोषण स्थगित करून पुढचा दौरा करायचा आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळं मला रात्री लाईट कळालं नाही, परंतु 40 जणांनी माझ्या हातपाय दाबून धरले राहिले आणि मलाच कळायला दिलं. ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे, ते करतायत ते ठीक. त्यांचे माया त्यापूर्वी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल, नसलं तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावली. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे मरणोपशन हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती. मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका पण माझं तुम्ही रात्री नाही, कारण सरकार जास्त मरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं. त्या दोन गोष्टी घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावली, तर मी पण मात्र आता मी ठरवलं काही उपयोग नाही. या सलाईनवर पूर्ण राहण्यात काय उपयोग नाही, कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच आहे. बेगरीपणाचं आंदोलन किंवा उपोषण किंवा काही असो मी नाही करू. त्याच्या स्थितीत नाही केलेलं बरं, या मतावर मी आलं ते नाही केलं बरं ना. सलाईन बेगरी पडून राहायचं 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली मी, रॅलीची तयारी केली मी, सरकारची खुर्ची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धुकती त्याच्यासाठी काम करेल. मी इथं पडून काय करू. माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्याला सलाईन लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपोषण स्थगित करू. कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही. त्याला मग त्याने माझ्या समाजाला न्याय दिली, उपोषणातून मिळणार नाही, म्हणजे असं तिथून काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला म्हणजे आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्याच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडी, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं. काहीच उपयोग नाही. पण मला नाही आवडत. तसं म्हणजे खरं बोलतो मीडियाच्या बांधवाचं. त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यातून काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू नसतं. सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. शहरात नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून येऊ शकतं. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेब मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जुलैपर्यंत वेळ दिला. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, असा करूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत गेलं, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं. तुमचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. असं ठरलेलं मराठा आणि हिंदी एकाचे सगळ्यांना प्रमाणित केले, सगळ्यांना 3ही गॅजेट लागू करा, अंमलबजावणी करा.
करा, पण मी मात्र उपोषणावर आता थांबले त्यासाठी नाही. ते मी आणलं 11 ते 20 आला सरकार बी आणलं होतं, परंतु शेवटी समाजाचा हात इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा. तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातला एकजूट टिकणारी, तुम्ही नसाल तर मराठीची एकजूट टिकणार नाही. मग असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे. मग मी लक्षात घेतलं तर आता हे सलन लावणार. मी इतक्या वेळा आपण करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला, मी घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटेल आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटेल, तुम्ही नसलं तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे. त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणारे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतो आहे, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आमरण स्थगित करणारी समाजाची आग्रह. तर मी सलाईन लावून नाही करते, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर छोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू करायचं आहे. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. मग जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतो, काय दिसतो, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तू बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं तुकार कसं, तो बी कसा दिसतो, तो तमाशातल्या मावशी बिगर नसल्याच्या मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दमधर म्हणा जरा, दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापासून तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो या मतदारसंघातले लोक ते निवडून येतच नाहीत. तो मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं हातदाराच्या. पण तो लोक बसलेले, तू मला लई तर हल्लो नको, मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पुरत नाही, वैयक्तिक राजकारणात पुरत नाही, वैयक्तिक सामर्थकारणात पुरत नाही. शहाणा होय, शहाणा होत असला तर नाही, त्यात मी पडत नाही जात, मी त्यात पडत नाही. मी ओरिज नाही. हो गाडवान कट्टर मराठी, खानदानी मराठी, त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी नाही आली, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो आणि न मिळणारा न्याय हिसकवणार. जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूल असतो. कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले, सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या. मग जाऊन तिथं करावं काय, बोलव काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळत असतं काय कचका असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला, आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून न्यायचे. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढू पण आहे मग आणि वेळ व्हायला खाणे. तेवढे वेळेत तर माझा इकडं
जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आहे लोक विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणे लावतो. त्याच्या सरशी नागपूर बी आणतो ओठणे लावला. त्याला नाहीच गप्प बसायचं ना, तर त्या सरशी सगळे ओठणे लावतो. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा. तू फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, 5-7 जण किडी भाजपला लागले. पण तुम्हाला सलान रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाजवतो मी. सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावून आलं. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरं चालायला. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल. तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत, आणि तुम्ही असल्यावर समाज एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होते. तुम्ही पाहिजे लावली मग सलान दोन पडून राहून उपयोग नाही, हे मला समजतं. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.